असणाऱ्या आदिला नाल्यावरील ब्लू आणि रेड लाईनचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे आणि असे महत्वपूर्ण या संदर्भाचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. सोलापूर शहरातील ऐतिहासिक आदिला नाल्याचे मूळ अस्तित्व कायम ठेवून विकास आराखड्यातील त्रुटी दूर कराव्यात या मागणीसाठी नगरसेवक गणेशदादा वानकर यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात आदिला नाला हा शहरातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक जलप्रवाह असल्याचे नमूद करण्यात आले. सर्वे ऑफ इंडिया, नकाशे, महसूल अभिलेख तसेच विविध शासकीय नोंदींमध्ये या नाल्याचा स्पष्ट उल्लेख असूनही नव्या विकास आराखड्यात त्याला नदीचे स्वरूप देण्यात आल्याने मूळ अस्तित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या मालमत्तांवर व हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवेदनात UDCPR नियमानुसार नाल्यालगत आवश्यक असलेल्या संरक्षित पट्ट्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी याविषयीची सविस्तर मांडणी करत नागरिकांच्या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.